नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कृषी साथी ऑर्गॅनिक फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय आहे मर रोग, चण्यावरील मर रोगाबद्दल. मात्र हा बुरशीनाशक फवारणीने मर रोग कसा टाळता येतो? ज्या प्लॉटमध्ये पिवळसर पानं पडलेली दिसतात, आता पानं पिवळसर पडतात त्याची दोन कारणे आहेत. वरच्या बाजूने पाने पिवळसर पडली तर ती अन्नद्रव्याची कमतरता, आणि जमिनीजवळील पानं पिवळसर पडली तर तो मर रोग आहे. आणि असं कुठंतरी आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये 2-5 झाडं दिसली तर त्यावेळेस आपण लगेच फवारणीचा निर्णय घ्यावा. जर याच्यापेक्षा जास्त प्रमाण असेल तर उदाहरण 10 ते 15% झाडं दिसत असेल तर फवारणीचा निर्णय घेणे काही उपयोगाचं नाही. कारण का तर तो फवारणीद्वारे ते बुरशीनाशक पिकात घेतल्या जाणार नाही, पिकातून बुरशीनाशक येऊन ते मुळापर्यंत जाणार नाही. मग त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची की ही लक्षणं अगदी सुरुवातीला दिसल्यानंतर आपल्याला ही फवारणी घ्यायची. मग यासाठी या फवारणीमध्ये आपण काय काय वापरू शकतो? सुरुवातीला एकदम कमी तीव्रतेचे म्हणजे कार्बन डायझिम प्लस मॅन्कोजेब सारखे बुरशीनाशक वापरू शकतो. थोडे जास्त तीव्रतेचे म्हणजे टुबिकोनाझोल सारखे घटक वापरू शकतो. थायपोनेट मिथाइल सारखे घटक वापरू शकतो. मेटालायझिन प्लस मॅन्कोजेब सारखे घटक वापरू शकतो. आणि थोडेसे जास्त तीव्रतेचे म्हणजे ॲझोट्रोबिन प्लस टुबिकोनाझोल सारखे घटक वापरू शकतो. किंवा ॲझोट्रोबिन प्लस क्लोरोथायनोलिन हाही घटक आपण वापरू शकतो. परंतु याची फवारणी आपल्याला सकाळीच लवकर करायची. कारण की ज्यावेळेस हरभरा पिकावर आपल्याला दव पडलेले दिसतात, दवासोबत काही ॲसिड असतात पानावर जे जमा होतात. तर जे काही ॲसिड असतात ते ॲसिडवर ज्यावेळेस तुम्ही हे बुरशीनाशक टाकतात त्यावेळेस टिकर वापरून आपण त्याची फवारणी करणार. काही बुरशीनाशक त्या पिकावर राहील, काही निथळून पानाच्या खाली पडेल. त्यावेळेस ते मुळाच्या कक्षेमध्ये पडेल. म्हणून सकाळीच लवकरात लवकर अगदी 7 वाजता फवारणी सुरू करायची आणि 10 ते 11ला थांबवायची. धन्यवाद.